हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आजचा दुसरा दिवस आहे. आपण आता गावी पोचलो आपल्या कुडाळला हुंबरमाळ्याला, वाला हुंबरमाळ्याला. तर काल आपण 8 वाजता घरी पोचलो. त्यानंतर मी दमलेलो जाम, तर मी टायर्ड झालेलो म्हणून झोपून गेलो. आणि आता परत सकाळी उठलो 7 वाजता. थोडीफार घराची कामं केली. बोललो आता जरा व्लॉग शूट करूया. आता मी तुम्हाला माझा गावचा परिसर व परिसर दाखवणार आहे व घराचा आसपासचा परिसर दाखवणार आहे. तर बघा आता तुम्ही. हे आंबे, हे आमचे नारळाचे झाडं आहेत. एवढी आहेत. आणि ही बाग पण आमचीच आहे, ही नारळाची बाग. बागेत तुम्हाला घेऊन जाणार आहे, दाखवणार आहे कुठली कुठली प्रकारची झाडं आहेत आतमध्ये. पण इकडे आल्यावर ना एक नंबरच वाटतं, मस्त वाटतं, रिलॅक्स, माइंड पण रिलॅक्स होतं, भारी वाटतं. आणि इकडे एवढं गरम पण नाही, जसं मुंबईला आपल्या एवढं गरम होतं आहे तसं गरम पण होत नाही. हा आपला गच्चीवर आहे मी आता. हे बघा, आमची गच्ची आहे, त्याच्यावरती आहे मी. आमच्या गच्ची आहे त्याच्यावरती आहे मी. आणि हा समोरचा भाग, हे बघा, हे चिकू लागलेत झाडाला. चिकू, छोटे छोटे चिकू आहेत. हे आंब्याचं आहे, आंब्याचं आहे. बघा, हे परिसर काजूला पण आहेत, थोडेफार काजू आहेत. आणि परत हे आंब्याचं आहे. आणि हा मागचा परिसर बघा, हे बघा, इकडे पूर्ण शेती आहे, नारळ शेती. हे बघा, कसा वाटला ना, जरा एक नंबर आहे ना. इकडे आलं की मस्त रिलॅक्स होतं, माइंड फ्रेश होतं. चला, मी तुम्हाला आपल्या बागेत घेऊन जातो आता. चला. आणि हा समोर जो रस्ता गेला आहे ना, आमच्या घराचा समोरून रस्ता, तो सरळ जातो निवतीला, खवणेला आणि सरळ वेंगुर्ल्याला जातो. त्यामुळे इकडे आता गाड्यांची रहदारी जास्त असते, कारण आता मे महिने पर्यटक खूप जास्त येत असतात. कारण तिकडे सगळे बीचेस सगळे तिकडेच आहेत, निवती, खवणा, परत हे आपलं तारकर्ली साईडला जात असतात. आणि ही समोर आहे ती आमची परकरवाडी, बघू शकता, पारकरवाडी, आई भवानी मंदिर, पारकरवाडी, वालावर उंबरमाळा. आणि हा परिसर एक नंबर. आग आपली इकडनं चालू होती बघा, ही वॉल आहे आणि हा रस्ता आहे. इकडनं ही नारळाची झाडं चालू होतं. ही आपली क्रिस्टा लागली आहे इकडे. हे बघा, हे आंब्याचं झाड, नारळाचं झाड, पूर्ण बागातच आपली. केळींचं झाड आहे, बघा, केळीचं झाड आहे. हे काजूचं आहे, नारळाचं आहे. झावळ्या पडल्यात बघा. हे किती उंच उंच आहे. आता हे साफसफाई करायचं, आता मूळ कारण म्हणजे आता हे सगळं साफ करायला लागणार, बागेत सगळं साफ करायला लागणार. कारण आता पावसाची तयारी करायला लागणार. आणि यांना खत पण घालायचं आता. बघू, खत पण घालायचं, खत पण घालायचं आहे. त्यामुळे इकडे यायचा वेगळा आनंद असतो. हे बघा, परत हे काजूचं झाड, काजू पडलेत बघा, माकडानी आहेत ना, काजू खाऊन खाली टाकले ते बघा. हे जावया बघा किती पडले आहेत. ते सगळं आता साफ करायला लागणार आल्यावर. ते बघा. आणि हे रतांब्याचं झाड आमच्या इकडे हा पट्ट्यात आहे ना, म्हणजे कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ला ह्या पट्ट्यात रतांबे खूप आहेत. हे बघा, रतांबे बघा, म्हणजे आगुळच, त्याची पण उत्पन्न लोक खूप घेतात. हे रतांब्याचं झाड आहे. ही बघा, ही बाग आहे आपली, एक नंबर बाग आहे. चला, आता तुम्हाला बावडीजवळ घेऊन जातो. तर तिकडे अजून वेगवेगळी प्रकारची झाडं आहेत. आणि तुम्हाला एक जुनं घर पण दाखवतो आमचं. हे बघा, हे तुळस आहे. आणि हे आमचं जुनं घर आहे बघा, कौलारू घर आहे. माड आहे, समोर माड आहे. आणि हा समोर रस्ता. तो मला आमच्या बागेत घेऊन जातो परत. हे बघा, नारळाची झाडं,
नारळ आणि फुफीची झाडं तिकडे सगळी. हे पहा, ही सुपारीची झाडं आहे बघा. ही सुपारीची झाडं आहेत. हे पहा किती उंचावरती आहेत ते. हे पण आता साफ करायला लागणार आहे बघा सगळं. आता बघू, आता माणसं जर बोलवलेत. आता कसा रतांब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे कोण भेटत नाही. आता रतांबे आंबे सीझन चालू आहे त्यामुळे कोण मदतीला आता येत नाही. आपणच करायला लागतं. आणि कसं आता पाऊस पण जवळ येणार आहे. हे नाही साफ केलं तर सगळी बागेमध्ये घाण होते. कोकणात याची हीच मजा असते आई. हे बघा, तिकडे आपली एक बावडी पण आहे. बघू बावडीला पाणी आहे का, कारण कोण वापरत तर नाही ती बावडी. चला बघू त्या बावडीला पाणी बिणी आहे की नाही. ती लालपरी ही आपली बावडी आहे. माझ्या आजोबांपासून ही बावडी आहे. तर बघू बावडीत पाणी बिणी आहे की नाही. बघा रतांबे पडलेत. आणि पाणी तर जरा घाण आहे त्यामुळे कोण वापरत नाही आता. आणि पहिले खूप आम्ही वापरायचो, आता कोण वापरत नाही. मला तर बावडी उपसायला लागणार. तर पावसात परत ती घाण होणार. बावडीचं पाणी पण घाण आहे. आणि हा आमचा परिसर आहे बागेचा. हे पहा, हे पहा, हे पहा रतांबे. हे पहा रतांबे. रतांबेचं झाड आहे. रतांबे म्हणजेच आगुळ. बघा, आगुळ सध्या खूप महाग झालेला आहे. अजून तुम्हाला मी दाखवतो पुढे काहीतरी. अजून झाडं आहेत आमच्याकडे. हे वाटतं बघा चिकू. चिकू आलेला आहे. तर कशी वाटली आपली बाग आणि घर अजून दाखवतो तुम्हाला. आणि आमचा तुम्हाला महापुरुष पण दाखवतो, जो या जागेचा राखणदार आहे तो. चला मी तुम्हाला ते पण दाखवतो. आपलं जुनं घर बघा, एक नंबर वाटतं. पक्ष्यांची किलबलाट फक्त आणि काय नाही, ओन्ली पीस. एक नंबर वाटतं बघा हे घर. तुळशी वृंदावन आणि हे घर पीस आहे. आणि ही पहा आपली क्रिस्टा नारळांच्या झाडाच्या खाली उभी आहे. ही पहा मस्त आहे की. मस्त. इकडे यायचा वेगळा आनंद असतो. आणि आपल्या घराचा समोरचा व्ह्यू आहे बघा. बंगला आहे. आता मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या महापुरुषाचं मंदिर आहे ना तिकडे, जो या जागेचा राखणदार आहे. तर हे आपलं महापुरुषाचं मंदिर आहे आपल्या घराच्या मागे. तर आज आपला राखणदार आहे, बघू शकता. हे बघा, हा आपला महापुरुष. दिवाबत्ती करायला लागते इकडे हे सगळे. पण इकडे खूप काळजी घ्यायला लागते. त्यामुळे नॉनव्हेज खाऊन इकडे आम्ही कधी येत नाही इकडे, असं आहे. आणि इकडे जरा साफसफाई पण करायची आहे, कारण मला मंदिर घाण आहे. कारण आम्ही नव्हतो त्यामुळे कोणी दिवाबत्ती केला नव्हता. तर आता आम्ही साफसफाई पण करणार आहे इकडे, बघू शकता. हा आपला परिसर आहे. अजून तुम्हाला मी गाव फिरवेन जर वेळ भेटला ना मला. तर या कामातनं मग आता तुम्हाला एवढी बाग पण साफ करायची आहे. त्याच्यातनं मला वेळ भेटला ना आजूबाजूची मंदिरं बीचेस पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. चला, बघू शकता बाहेर थोडीफार मळब झाली आहे.
एक नंबरला क्लायमेट आहे, वातावरण पण एक नंबर आहे, जास्त गरम पण नाही होत. रात्रीची जर इकडे थंडी वाजत होती आम्हाला, म्हणजे 12-2 वाजे, 2च्या नंतर जरा थंड वाटत होतं मस्त. एक नंबर. नंतर मी आमचं तुम्हाला मंदिर पण दाखवेल. रामेश्वर मंदिर आहे आमच्या खाली, आमचं ग्रामदेवता तुम्हाला दाखवेल नंतर खाली गेल्यावरती. आता सध्या ना घरचं काम चालू आहे, त्यामुळे मला कुठे जाता येत नाही. आणि पंखे बिंके जरा बाग पण जरा साफ करायचे, त्यामुळे कुठे जाता येत नाही. नक्की तुम्हाला माझं गाव एक्सप्लोअर करून दाखवेल. मला रुंबरमाळा. आता आपल्या बागेतलं काम तर झालं आहे, तर आपण आता थोडं जेवण घेऊया. त्यानंतर आपलं परत बागेचं काम थोडंफार करायचं आहे. तर आता आपल्या जेवणात टिपिकली मालवणी जेवण असणार आहे, ते बघू शकता. हे बघा, हे आंबे, रायतं, वांग्याची भाजी आणि वाटण्याची भाजी. रायता आणि वांग्याची भाजी आहे ना, वाटण्याची भाजी सॉरी, आपल्या आत्तेने दिली आहे. आत्ते जवळच राहते समोरच्या घरात, तर जेवून घ्यावे. आणि माझं ठरलेलं असतं, गावी मी आलो ना तर असं बाहेरच बसतो अंगणात जेवायला. छान वाटतं, मस्त वाटतं. आणि आपला रुस्ताद भाऊ बघा झोपला आहे मस्त. आत्तेचं घर पण समोरच आहे, नक्की दाखवेन तुम्हाला समोरचं आत्तेचं घर. तिचं घर पण बघण्यासारखंच आहे. तर चला मी जेवण घेतो मित्रांनो. हे टिपिकली मालवणी जेवण, कोकणी जेवण. चला, आता आपली बागेतली तर सगळी कामं झाली आहेत. आता आपल्याला एका फंक्शनला जातो. तसं संध्याकाळी फंक्शनला जायचं आहे, हळदीला जायचं आहे, माझ्या मामाकडेच जायचं आहे. आणि आपल्याला थोडंफार आपला म्हणजे घरासाठी थोडंफार लाईट्स पण घ्यायच्या, ब्लब पण घ्यायच्यात. ते थोडेफार खराब झाले ते पण घ्यायचे. त्यामुळे आपण जाणार आहे कुडाळला आता. आणि हळदीला जाणार आपण वेताळ बांबाड्याला. तर हळदीला काय दाखवण्यासारखं असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन या ब्लॉगमध्ये. चला तर जाऊ आपण. हे बघा, गेट ओपन करायला लागणार आपल्याला. आणि मग हे आपल्याला एक रिश्ता इकडनं आपण बाहेर काढायची रिवर्समध्ये. चला तर गेट ओपन करतो मी आणि गाडी बाहेर काढतो. चला, हे समोर घर आहे ते माझ्या आत्याचं आणि ते काका आहेत. ते बघा, त्यांनी काकांनी आग लावली. हे कचरा जाळत असतील, झाडांचा पालापाचोळा जाळत असतील, तेच काम करत आहेत बघा. चला गेट ओपन करू. बघा, गाडी आपण बाहेर काढलेली आहे बघा. आणि हा गेट पण बंद करायला गेट पण बंद केला आहे. गेट नाही ना बंद केला तर लोकांची गुरं आतमध्ये घुसतात आणि परत वाट लावून टाकतात. तर हा गेट बंद करायला लागतो. चला आपण जाऊ. तुम्हाला रस्ता पण दाखवेन तुम्हाला, पिंगोळी तिथेपर्यंत रस्ता कसा आहे. चला, हा बघा असा काय रस्ता आहे कुडाळला जायला, पिंगोळी तिथेपर्यंत. रस्ता खूप सिनिक आहे बघा, आजूबाजूला फक्त झाडं आहेत आणि काय नाही बघा. पण वळणं खूप आहेत. जरा सावधगिरी बघा, वळणं खूप आहेत. वळणं खूप आहेत. सध्या सुट्टी आहे, तर त्यामुळे पर्यटक जास्त करून येतात निवतीला, भोगवे बीचला. त्यामुळे जरा इकडे येताना जरा सावधान. आणि आमच्याकडे कायाकिंग प्रकार झाला. मागे बघू शकता मम्मी आणि आजी आहे, ते पण चाललेत कुडाळला. मम्मीला सोडणार आहे मामाकडे, इकडे हळद आहे. मामी परत येणार आहे, कारण संध्याकाळी मिस्त्री येणार आहे, थोडंफार घराचं काम करायचं आहे. त्यामुळे आम्हाला परत यायला लागणार आहे. हा रस्ता पिंगोटी टिड्यापर्यंत असंच आहे. पुढे पोलिसांची एक लाठी पण येते, चेकपोस्ट. कारण पुढे निवतीचं बंदर आहे ना, त्यामुळे इकडे चेकपोस्ट आहे छोटंसं. हे बघा नाटकाची बस, दशावतार सिद्धेश्वर. आज कुठेतरी दशावतार नाटक असेल पाठपर्वळ्यामध्ये आपल्या परिसरात. हे बघा, भारी रस्ता आहे जायला. हे आहे माडियाची वाडी आहे, आली वाटतं. माडियाची वाडी. हे अशी वळणं आहेत. हे खेडेगाव आहेत, त्यामुळे अशी वळणं आहेत. खेडेगावात आहेत त्यामुळे अशी वळणं आहेत छोटे छोटेशी. इकडे येताना जरा सावध. आमच्या बाजूला शाळा आहे, गाव आहेत आजूबाजूला. रिक्षादार आहे. हे बघा, MS-50, 26 सगळे पर्यटक जात आहेत इकडनं. आणि इकडनं लोक ना गोव्याला खूप जातात, कारण इकडनं आमच्या इकडनं गोवा खूप जवळ आहे. आणि हा सरळ रस्ता वेंगुर्ल्याला पण जातो. त्यामुळे गोव्याला जाणारी लोक पण इकडे खूप दिसतात. त्यामुळे तुम्हाला ना ह्या रस्त्यावरती GA गाड्या खूप दिसतील. ही पोलीस लाठी आली. हा
पोलिसांचा पहिला चेकपोस्ट होता, आता तर नाही चेक करत, पण पहिला चेक करायचे. हे गाव आहे माड्याची वाडी. माडियाची वाडी चेकपोस्ट. हे बघा. आणि हे आमच्या सुजयचा सुजय स्वाद. हे बघा, या नमस्कार. होय 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 सुजय स्वाद. चला हळूहळू जाऊ आता. हे बघा, असा रस्ता आहे, पूर्ण झाडांनी भरलेला रस्ता आहे. रात्री काल दाखवलं नाही, कारण रात्र झालेली काय दिसलं नसतं, म्हणून बोला आता दाखवूया कसा आहे रस्ता आहे. माझ्या गावात नाही यायला पिंगोजीट्यापर्यंत असा काय रस्ता आहे, पूर्ण लालमातीचा रस्ता आहे. रस्ता चांगला आहे, म्हणून बाजूला सगळी झाडं बिडं आहेत. असा काय रस्ता आहे. रस्ते पहा कोकणातल्या गावाचे कसे असतात, भारी रस्ते असतात. हे पहा, लोक एस टीची वाट बघत आहेत. आता मोस्ट ऑफ लोकांचे ना पावसाची कामं चालू आहेत प्रत्येकाच्या घरी. कोणत्या गवत भरताय, लाकडं भरतायत, पावसाची तयार जोरदार चालू आहे. कारण आता पाऊस कधी पण येऊ शकतो. आणि आमच्या या पट्ट्यांमध्ये ना पाऊस एकदम जोरात बेकार पडतो पाऊस. हा रस्ता जातो MIDCला, कुडाळ MIDCला. सगळं पिंगोळीटा. ही नारळाची बाग बघा, एक नंबर असते बघा कशी वाटते. लोक बघा. आणि इकडे पुढे ना ह्याची फॅक्टरी पण आहे, कवळ बनवणारी फॅक्टरी पण आहे. दिसली तर तुम्हाला नक्की दाखवेन. बघा चला हो जाऊया आपण. हे वळण डेंजर आहे जरा आमच्या इकडचं. चला हळूहळू जाऊ. बघा ही फॅक्टरी आहे इकडे बघा, जगन्नाथ रूफिंग टाईल्स. ही बघा इकडे आहे, पुढे फॅक्टरी आहे, ती कौली बनवतात. आता वाटतं आंब्याचे बॉक्स पण बनवतात तिकडे. बरंच काय चालू केलं आहे ते, बरं आहे. हा आला आपला पिंगोळी टिटा. बघा इकडनं पिंगोळी टिटा. लेफ्ट मारलात तर कुडाळ, राईट मारलात तर वेंगुर्ल्याला. चला आपण आपल्याला जायचं कुडाळला. चला आपण पिंगोळी टिटानं जेवढं आपल्याला सामान घ्यायचं ते सामान घेतलंय. चला आता आपण जाऊ बांबाड्याला, मामाकडे माझ्या. चला चला बघा जाऊ पुढे हळूहळू. पिंगोळी टिटावरनं खाली आलात ना, हा लेफ्टला जाणारा रस्ता बाजारात जातो आणि सरळ हायवेला. आपण जाणारा हायवे बघणार आता. बघू चला, हायवेवरनं जाऊन पुढे बांबाड्याला जाणार आपण. बाजारपेठेतला रस्ता आहे हा. आणि इकडे एवढा ट्रॅफिक नसतो. जर कुडाळातनं आतमध्ये गेलात ना सिटीमधनं थोडाफार तुम्हाला ट्रॅफिक भेटेल. चला दाखवा. हा रस्ता वरती चढायचा आपल्याला, हायवे चालू लेफ्ट मारायचा, हायवे चालू होणार NH 66 परत. सर्व्हिस रोड आहे. तर येताना सावधगिरी बाळगा. सर्व्हिस रोडनी जायचं आपल्याला, त्यानंतर जायचं मेन रोडला. त्यामुळे समोरून पण गाड्या येतात. तर लागलं आपण मेन हायवेला, बघू शकता बघा. आणि ही नाटकाची गाडी आहे दशावतार. नाटक असणार, त्यासाठी जात असणार. सुधीर कळंगले त्यांचे नाव शिव कलेश्वर. नाटकाची
व्ह्यू बघा कुडाळचा, एक नंबर. आणि आपण ब्रिजवरनं जातो खाली कुडाळ सिटी. बांबाडा पुढेच आहे, इकडेच आहे पुढे. कुडाळ सिटीला लागूनच बांबाडा आहे. इकडे आपल्याला जायचं आहे. चला जाऊ पटापट आणि बघू आपल्याला हळदीला काय शूट करायला भेटतंय. मी नक्की जातो. चला जाऊ. रस्ता बघू शकता, दोन्ही बाजूनी पूर्ण झाडे बघू शकता. मस्त रस्ता आहे. गाडी पळवायची आहे. गाडी बघा 80 वरती पळते, ते पण इको मोडवरती. त्यांना ज्यांच्याकडे क्रिस्टा आहे त्यांना माहीत असेल क्रिस्टाचा पॉवर मोड. एकदम बेकार पॉवर मोड क्रिस्टाचा. हे पहा मस्त. हा सरळ मुंबईला जातो आणि मागेच गोव्याला. आता आपण पावशीमध्ये आलेलो, पावशीत आलेलो आपण. बघू शकता संध्याकाळचा सनसेट होत आहे. आता मळवट आहे थोडीफार. मला वाटलं पाऊस पडेल पण पाऊस तर पडत नाही, मळवट आहे. चला आता जाऊ आपण वेताळ बांबाडा. आपल्याला हे ब्रिज चढायचं नाही बघा, वेताळ बांबाडे. तर खालनं जायचं आपल्याला, ब्रिजच्या खालनं जायचं. पावशी नंतरचा ब्रिज नाही चढायचा आहे बघा. वेताळ बांबाडे बॅनर पण लिहिले, बोर्ड पण लिहिले. तिकडनं आपल्याला खाली जायचं आहे. खाली जाऊन राईड मारायचं. माझ्या मामाचं गाव वेताळ बांबाडे. तिकडून आपण गावात जाऊया. तर चला भेटू आपण मामाच्या गावी. हे पहा हे वेताळ बांबाडे नवीन मंदिर बघा, आताच बांधलं गेलंय. आता म्हणजे जुनंच आहे पण आता तुझं पूर्ण नवीन हे गेलं त्याच्यामध्ये. वेताळाचं देऊळ आहे हे बघा, मस्त मंदिर आहे. आणि आपल्याला हळदीला जायचं, त्यामुळे नंतर नक्की दाखवेन तुम्हाला. ही शाळा पाहू शकता, ही माझ्या मम्मीची शाळा आहे. मम्मी इकडे यायची शाळेत. मुंबई आणि गोवा. तुला इकडे जायचं असं थोडा रॉंग मारून जायला लागेल. हे पहा तर चला भेटू माझ्या मामाच्या गावी आता आपण. बघा असा काय रस्ता आहे जायला मामाच्या घरी. छोटा आहे, एकदम छोटा आहे. जरा सांभाळून जायला लागतं. हे बघा रस्ता छोटा आहे, जरा सांभाळून जायला लागतं. समोरून गाडी आली की वांदे होतात. बघू शकता आता समोर रिक्षावाला आहे, तर बघू तो काय करतो काय नाही ते. हे पहा आता आपण चाललोय या रस्त्यावर. शेती करतात आणि बघू इकडे आणि माझ्या मामाच्या घरी इकडेच आहे बघा. हे इकडे माझ्या मामाचं घर आहे बघा, इकडे मामाचं घर आहे. तर चला आता इकडे थांबूया गाडी. आणि हे मामाच्या इकडचं मंदिर आहे आजोबा. तिकडे पूजा असते दरवर्षी मे महिन्यात. बघा इकडे आपण अशी पार्क केली आहे गाडी. इकडे अशी पार्क केली आहे. काका घराचं काम करतायत. हे पार्क केली आहे आणि हायवे आहे. चला जाऊ मामाकडे आपण आता. बघा गाडी. चला जाऊ. फायनली पोचलोय मामाच्या घरी. हा बघा माझा मामा. मामा हाय कर. हाय. मामा ही कसली झाड आहेत? हे चिकूचं झाड आहे, हां ही केळी आहे, हां. ही पुढे नारळ आहे, हां त्यावर तर ही जास्वंदचं झाड आहे. ओके. आणि हे पुढे हे आहेत वांग लावले, वांग्याची वांगे पण लागली आहेत. ओके ओके ठीक आहे. छान 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 मस्त. चला जाऊ मामाच्या घरी आपण आता. पण इकडे हळदीला तर आलो होतो, आपल्याला हळदीला काय शूट करायला भेटलं नाही. तर बघू नेक्स्ट टाइम बघू असा काय कार्यक्रम असेल ना तर नक्की तुम्हाला दाखवेन.
तर चला आपण आपल्या घरी जाऊ आता. उंबरमाळला, मला उंबरमाळला 1 नंबर. चला जाऊ आपण. इकडनं एक्झिट होय. तेलीवाडी आहे. तेलीवाडी इथनं बाहेर म्हणून सरळ ब्रिज पकडून आपण जायचं आता. आभार रस्ता आणि हा यांचा बस स्टॉप आहे. पण चला जाऊ आपण घरी. चला चला जाऊ आता आपण घरी जाऊ. आणि थोडीफार काही काय कामं आहेत ते करून घेऊ परत. हा बघा सनसेट. चला फ्रेंड्स, हा मी इकडेच व्लॉग संपवत आहे. तर पुढे पण दाखवण्यासारखं काय नाही, तुम्हाला दाखवला आहे रस्ता. तोच रस्ता, त्याच रस्त्याने आम्ही जाणार आहे आता परत. तर चला, देन बाय बाय अँड टेक केअर. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्की आमचं गाव एक्सप्लोअर करून दाखवेन थोडंफार. जेवढं माझ्याने होईल तेवढं मी एक्सप्लोअर करून दाखवेन तुम्हाला माझं गाव. चला बाय.